शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प योजनेच्या नावाखाली पांढरकवडा येथील मुलांच्या वसतिगृहात गंभीर दुर्दैवी प्रकार समोर आला आहे। लाखोच्या कंत्राटानंतरही विद्यार्थ्यांना दररोज देण्यात येणाऱ्या दूध, अंडी आणि फळांचा पुरवठा थांबला असून अस्वच्छ स्वयंपाकघर आणि नियोजनाचा अभाव यामुळे विद्यार्थी उपासमारीची वेळ आली आहे। पांढरकवडा येथील वसतिगृहात 75 मुलांना राहण्याची व्यवस्था आहे, त्यापैकी 42 मुले सध्या वसतिगृहात आहे। मात्र वसतिगृहात तपासणी दरम्यान सकाळी 10:30 वाजेपर्यंत जेवण तयार होत नाही आणि मेनूनुसार जेवण दिले जात नसल्याचे उघडकीस आले। विद्यार्थ्यांकडून नोंदवलेल्या तक्रारींनुसार वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अपुरे जेवण मिळते, अंडीच मिळत नाहीत। कंत्राटदार कोण आहे हे कळत नाही, कंत्राटदाराला कोण गळ्यात घालतोय कळतच नाही। दूध आणि फळे कुठे जात आहेत असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे। जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। एक बच्चों को कितने देते तुम? नहीं सर, यहाँ बच्चों को जितना लगता है उतना लेके जाते हैं। यानी हम रख देते खाना मिला के, इसको जितना खाने का है। जेवण केलं या ठिकाणी काय कशा प्रकारचा हा जेवणाचा दर्जा वाटतो, काय सांगणार? जेवण तर दिसायला चांगलं दिसत आहे। आता आपण येणार किंवा काल जी घटना घडली त्या घटनेमुळे होऊ शकतं काही चेंजेस झाले असेल। आपण पोरांसोबत संवाद साधू, पोरांसोबत संवाद साधल्यानंतर पोरांची मुलाखत घेऊ, पोरांची इच्छा काय ते बघू आपण। त्यानंतर आजचं जेवण मला व्यवस्थित वाटतं, काही काही विषय नाही। मी भाजी पोळी खाल्ली, सलाड खाल्ला आहे, व्यवस्थित आहे। जेवणाची सर 2022 पर्यंत नाही का एकच भाजी होती, 2 भाज्या होत्या, तर आता एकच देत आहे। अच्छा, एक ॲटोमॅटिक मेनू कार्ड कुठं आहे? मेनू लावून आहे सर। मेनूमध्ये काय देते? मेनूमध्ये भात 2 भाज्या सांगितलं आहे मेनूमध्ये। 2 भाज्या आधी होती, हां। एक भाजी काढून टाकली सर। कधीपासून काढले? ती 2022 पासून काढून टाकली। 2022 पासून का? पुढे मावशी इकडे आपले लेखी नहीं, मेरे को नहीं मालूम सर ऐसा। कोण आहे ठेकेदार कोण आहे? बाजीराव पाटील म्हणून आहे सर, कुठला आहे तो? नाशिकचे। तो नाशिकचा आहे। आणि इथं कोण चालत दुसरा? मी आता रोजंदारीत करतो सर, यांना बोलवणे। सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे, माझ्याकडेच आहे ते। हां, तो येते का मग? तो नाही सर, मग दुसरा कोण आहे त्याच्या खालचा? तो वारेकर काका आहे। वारेकर आहे ना, तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे। मग वारेकर आहे हां, वारेकर आहे। तेच म्हणायचं आहे, कारण की मेन ठेकेदाराला भेटते 5,000 रुपये, मेन ठेकेदाराला भेटते 5,000 रुपये आणि सब कॉन्ट्रॅक्टरला भेटते 300 रुपये। खरी गोष्ट आहे ना? ते म्हणतो माहीत नसेल तर माहीत करून घे, वारेकरला सांगा होता 3,700 रुपये तर तो घेतला आणि 5,000 गव्हर्नमेंटने रेट दिले। 13,000 रुपयाचा गॅप असल्यानंतर क्वालिटी मेंटेन होईल का? होईल का? ही तक्रार हे सांगू शकत नाही पोरं, ह्या पोरांना माहीत नाही, हे आम्हाला माहीत आहे म्हणून इथपर्यंत आलो। आता काही पोरं बोलत नाही, आणि कसं आहे शाळा शिकत असताना त्यांना असं वाटते बा गृहपाल काहीतरी म्हणून, आमका कोणतरी कर म्हणून, टमका काहीतरी म्हणून, पण कोणीच काही म्हणत नाही। पोरांनी आपापली समस्या सांगितली पाहिजे, जेवणामध्ये क्वालिटी सुधारावा। हे जरी बोलत नसेल तर मी स्वतः जेवण केलं, आता खाल्लं की नाही? म्हणजे खायला खाना हवे तर क्वालिटी मेंटेन करा तुम्ही। थोडीशी दर्जा निकृष्ट दर्जाचा आहे, लक्षात घ्या। दर्जा भाजीमध्ये टेस्ट नाही आहे हे मान्यच करावं लागते, कारण तिथे हे बरेच पोरं सांगत नसेल। आता पोरं काय दररोज चांगलंच म्हणते, विचारते, कारण की त्यांना असं वाटते उद्या काय होईल, आपल्यावर कारवाई होते काय असं वाटते। पण तुम्ही ठेकेदार म्हणून याच्यामध्ये उद्यापासून दुरुस्ती करा, आणि जो व्हायलाच आहे आपला जे काही नियम दिलेले आहे भोजनावळीचे ते तुम्ही जी आर इथं लावा, इथं लावा। पोरांना दिसलं पाहिजे, सगळ्यांना दिसलं पाहिजे फरक वाटायचे, तिथे काय फरक लावा तिथं। आपण काय काय पोरांना देतो आणि या पोरांनाही माहीत असलं पाहिजे, आणि ते रेग्युलर द्यायचं आणि चांगलं द्यायचं। उद्या जर तक्रार आली तर कारवाई झाल्याशिवाय होणार नाही, ठीक आहे? कारवाई केल्याशिवाय आपण राहणार नाही।